नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सौरभ शिर्के तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आपली शिमगा झाला, आपली हनुमान जन्मोत्सवसुद्धा झाला आणि हा व्हिडिओ आपला आहे दोणवली गावच्या नवलाई ग्रामदेवतेच्या यात्रा महोत्सवाचा व्हिडिओ आहे. तर मंडळी, आज आहे आमच्या दोणवली गावची यात्रा. दिवस वार आहे बुधवार, तारीख 16. आज आहे संकष्टी चतुर्थी. तर आज आमच्या गावची यात्रा आहे. तर आमच्या गावच्या यात्रेवर तुम्हाला या व्लॉगमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि आत्ता पालखीमध्ये रुपये बसवत आहेत. पोसऱ्यामध्ये जेव्हा पालखी नेली होती तेव्हा पालखीचा शिपणा केला नव्हता, म्हणजे बंडरवली नव्हती. आणि आता पालखीमध्ये तेव्हा रुपये काढून ठेवली होती. रुपये म्हणजे मूर्त्या आमच्याकडे, आणि ते काढून आतापर्यंत बसवत आहेत परत. सगळे गावकरी आलेत आणि आता आपण जाऊया मंदिराकडे किती तयारी झाले ते आपण बघूया. आणि म्हणजे आता मी आणि शुभम चाललो आहे खाली मंदिरामध्ये किती तयारी झाल्यावर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. लाईट वगैरे अजून जरी चालू नसतील पण किती पप्पांनी यावर्षी आपल्या नवलाई मंदिराचा कलर केला आहे. पप्पा म्हणजेच सुहास शिर्के आणि राजाराम भुवड काका, आमच्या वाडीचे गावचे अध्यक्ष. तर या दोघांनी मिळून आपल्या नवलाई देवीचा जो मंदिराचा जो कलर मारला आहे तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. मंडळी, चला आपण जाऊया खाली. चला हो आहे काय तर हा आहे आपल्या नवलाई मंदिराचा गेट, प्रवेशद्वार. आणि आमचे राजा भाऊ, आपल्या मालदोली गावाचे सुपुत्र, डेकोरेटर्स. शूट नाही होणार, नाही हलतोय मेलाच मोबाईल. आता हळूहळू दुकानं यायला एवढं सुरू झालेच नाही. हा कोणाचा स्टॉल आहे? टेंट लागला काय म्हणजे यावेळेस बहुत थोडंसं अपडेट झालं. बघ, काहीतरी जम्पिंग हे सुद्धा आहे. काही गोष्टी बघू आता, कारण काही स्टॉल जास्त असतील एखाद्याच्या वर्षी असं वाटतंय. असे सगळे गावकरी जो आलेले नाहीत, संध्याकाळला यायला सुरू करतील. बघूया आपल्या गावचे वायरमॅन, त्यांनी आपल्या मंदिरातील जो आत्म्याला गाभारा आहे त्या सजवण्याचं काम त्यांनी त्याच्या हाती घेतलंय त्यांच्यातर्फे. तर मंडळी, आपल्या दोणवली ग्रामदेवतेची यात्रा आहे. त्या यात्रेमध्ये आपल्या मंदिरातील आपल्या नवलाई मंदिराची जो मूर्तीच्या गाभाऱ्यातील सजवण्याचं काम फुलांचं ते आपल्या गावचे वायरमॅन संकेत साडवेकर या दादानी घेतलंय. त्यांचे सहकारी हर्ष दिनेश शिर्के. तुमचं नाव काय आता? समीर गिमोळकर. ओके. आणि छोटासा हातभार लावायला शुभम संजय शिर्के. एवढे फटाके आणले? रात्रभर वाजवायचे, रात्रभर. तुम्हाला मोहम्मद बोलायचं कशाला खाली उतरले? बोल.
आता आम्ही 20 मिनिटापूर्वी खाली जाऊन आलोय पालखी पोचवून आणि आता आम्ही अजूनपर्यंत खेळतोय. किती वाजले? 7:10 झाले. हे बरोबर आम्हाला बॉल दिसत नाही. पण तो समजतोय पायाखाली बॉल भेटतो एवढी काय करायची. मंडळी आजचा जो माहोल आहे ना खूप वेगळाच आहे. आणि आपल्या सानेला जो डेकोरेशन केलं आहे लाईटिंगचं वगैरे तुम्ही बघू शकता. खाली आता पालखी यायला सुरुवात झाली. पोसेगावच्या पालखीची वाट आणि सर्व कार्टून इथं थांबलेत. म्हणजे ढोल वाजवून चला चला पुढे नाचायला जायचं. येते पोहोचायची पालखी. पालखी पोचल्या खाली. पोसेगावची पालखी आली आणि पालखी आणता आणताच तिकडे फटाक्यांचा वर्षाव फटाक्यांची आतिषबाजी चालू केलेली आहे त्यांनी. आता ऐकत नाही आपण.